दत्तगुरू मित्रांनो, गोरक्षनाथ महाराज यांच्या साधनास्थानाविषयी थोडी माहिती आपण या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत. गोरक्षनाथ टूक याची उंची 3660 फूट आहे. तर गुरुशिखर आणि अंबामाता या दोन शिखरांची उंची प्रत्येकी 3600 फूट इतकी आहे. त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि एक कथा आहे ती अशी. एकदा गोरक्षनाथ महाराजांनी मंत्रसिद्धीने भोजन सिद्ध केले आणि भक्तांना भोजनात बोलावले. त्यावेळेस अवधूत स्वरूपातील एक संन्यासी तेथून जात असताना त्यांना गोरक्षनाथांनी निमंत्रण दिले. परंतु मी सिद्ध केलेले भोजन ग्रहण करत नाही असे उत्तर त्या अवधूतांनी गोरक्षनाथांना दिले. ते उत्तर ऐकून आश्चर्यचकित झालेल्या गोरक्षनाथांनी त्या अवधूतास मी सिद्धीने भोजन तयार केले आहे हे कसे समजले असे विचारले. त्यावर त्या त्रैलोकातील सर्व काही गोष्टी मला ज्ञात आहेत असे अवधूत सांगतात. या उत्तराने गुरु गोरक्षनाथांचा अहंकार डिवचला गेला. त्यावर गोरक्षनाथांनी मी या त्रिभुवनामध्ये लपतो आणि तुम्ही मला शोधून काढा. तुम्ही मला शोधून काढू शकणार नाही आणि शोधून काढले तर त्रिभुवनामध्ये तुम्ही कोठेही लपा, मी तुम्हाला शोधून काढीन असे अवधूतांना एक आव्हान दिले. अवधूतांनी ते आव्हान मान्य केले व अवधूताने डोळे मिटल्यावर गोरक्षनाथ अदृश्य झाले. अवधूतांनी गोरक्षनाथांची लपलेली जागा शोधून त्यांना उठवले. आता अवधूतांची लपण्याची पाळी होती आणि गोरक्षनाथांनी त्यांना शोधायचे होते. त्यानुसार गोरक्षनाथांनी डोळे मिटले आणि गुरु दत्तात्रेय अंतर्धान पावले. स्वर्ग, पृथ्वी, आकाश, पाताळ सर्व ठिकाणी शोधले, परंतु अवधूत यांना कुठेही दिसले नाहीत. त्यांनी हार मानली आणि अवधूतांना प्रकट होण्याची प्रार्थना केली. गोरक्षनाथांच्या प्रार्थनानंतर अवधूत प्रकट झाले. गोरक्षनाथांनी त्यांना विचारले की मी त्रिखंडात तुम्हाला शोधले, परंतु तुम्ही सापडला नाहीत. तुम्ही नेमके कुठे लपला होतात? त्यावर अवधूत यांनी उत्तर दिले. उत्तर लक्षात घेण्यासारखे आहे. अवधूत म्हणाले, मी तुझ्यामध्येच लपलो होतो. हे उत्तर ऐकून गोरक्षनाथांचे डोळे उघडले. याचे कारण सर्वसामान्य मनुष्य असो, सिद्ध पुरुष असो, आपल्यामध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला नाही तर आपली सिद्धी आणि साधना व्यर्थ आहे असा धडा अवधूतांनी गोरक्षनाथांना आणि आपल्या सर्वांना या निमित्ताने दिला आहे. त्यानंतर गोरक्षनाथांनी अवधूत यांना आपण कोण आहात, आपले खरे स्वरूप सांगावे अशी विनंती केल्यावर गुरु दत्तात्रेयाने आपले खरे स्वरूप त्यांच्यासमोर प्रकट केले. ते स्वरूप पाहून गोरक्षनाथांनी गुरु दत्तात्रेयांची क्षमा मागून गिरनारच्या आपल्या पादुकांचे मला दररोज दर्शन व्हावे असा एक वर मागितला. यासाठी गुरु दत्तात्रेयांनी आपल्या पादुका स्थानाच्या समोरील टेकडीवर साधना करण्याचा गोरक्षनाथांना आदेश दिला. हे स्थान दत्तात्रेयांच्या पादुका स्थानापेक्षा 60 फूट उंच असल्यामुळे तिथूनच गोरक्षनाथांना गुरु दत्तात्रेयांच्या पादुकांचे दर्शन होत होते. गोरक्षनाथांची इच्छा अशा रीतीने गुरु दत्तात्रेयांनी पूर्ण केली. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरू मित्रांनो.